एक गोंडस मानेला मेन लावणं गरजेचं आहे. हा सगळा जो एरिया आहे. भावांनो आणि बहिणींनो, आम्ही चाललेलो आहे कॅसल पॉइंटला. सो तिकडे गेल्यानंतर सुरू करतो. तर क्वीन एलिझाबेथ पार्कला मास्टरडनला आलेलो आम्ही. असं मस्त पार्क आहे. होय पडे असं म्हणतात की इकडे, असं म्हणतात म्हणजे म्हणत नाहीत, आहे ऍक्च्युली इकडे हरणं आहेत. आणि हा ब्रिज बघ. स्टॅग. कसलं ब्युटिफुल आहे. काय देते का त्याला? हॅलो. लावलं ना डोक्याला. मस्त हर्ब्स टाकलं. स्टॅगला पण वरण भात नको. त्या आईला बॉलिवूड आवडणाऱ्या पोरीशी लग्न झालं की हे होतं राव. ईल फिश as well. खूप इकडे थांबा. तिकडे फीडिंग चाललंय, त्यामुळे सगळे तिकडे चाललंय. अशा प्रकारे डिअर पार्क बघून आम्ही निघालोय. कुठे चाललो आपण? कॅसल पॉइंट. कॅसल पॉइंट. सो सी यू देअर. बाय गाईज. सो कॅसल पॉईंटमध्ये बरेच असे पॉईंट्स आहेत जे कव्हर करता येतील आपल्याला. मेन पॉईंट तर हाच आहे, कॅसल पॉईंट लाईट हाऊस. आणि ह्याच्या पलीकडे एक रॉक आहे, तिकडे क्लाइम्बिंग पण करून वर जाऊ शकतो आपण. मानेला मेन लावणं गरजेचं आहे. हे लिक्विड फॉर्मचं सनस्क्रीन. तर व्हॉट अ ब्युटिफुल डे मॅन, सिरियसली. तर आम्हाला इकडून असा वॉक घेऊन तिथपर्यंत जायचं आहे. हे दिसतं इथून क्लोज, बट इट्स नॉट क्लोज. सो लेट्स सी कसं दिसतं तिकडून व्ह्यू. रेडी? येस, कम ऑन, लेट्स गो. व्हेरी नाईस. कधी तुम्ही बघितलंय का ट्रॅक्टर चालवताना? त्याचं शेती करतात इकडे. हो. मी आलेलो इकडे तेव्हा मी या साईडला गेलेलो आणि त्यानंतर इकडून इकडे गेलेलो, त्यामुळे वेळ लागलेला. आय थिंक इट्स प्रिटी क्लोज. सो दॅट्स फाईन. 10 मिनिटात आम्ही वर पोहोचू. बट विंडी, पण ठीक आहे. बट लुक ॲट द व्ह्यूज. यार माझा प्लॅन होता ड्रोन उडवायचा, बट अगेन विंडी आहे. हाऊस आहे, इकडचे व्ह्यूज आहेत. तिथे जायचं आपल्याला ट्रेकिंग करत, जर वेळ मिळाला तर. कॅसल पॉइंट नाव ते बीचेस जिकडे लोक पोहतात. हा इकडचा खाम बीच आहे. किती वेळा विक्रांत मला घेऊन आला तरी मी कितीही वेळा यायला रेडी आहे. कारण आपल्याला हे व्ह्यूज नाही मिळत इंडियामध्ये बघायला. एवढा काम, एवढा ब्लू आणि कचरा नाहीये मेन. अजूनच ब्युटिफुल आहे कारण 360 व्ह्यू आहे. सो लेट्स सी कसा आहे. चूल झाली, आपण वर वर चाललोय. ऑलमोस्ट आहे. लाईट हाऊस. इकडे बोटिंग, काय म्हणतात, फिशिंग करणारी बोट आहे. हे टिनी टायनी असं
कॅसल पॉइंट टाउन. बट कलर हिरवा दिसतो लिटरली. आता कॅमेऱ्यामध्ये एक्झॅक्ट कॅप्चर नाही होणार तो. इथून खाली आणि खालून असे सगळे क्लिप्स बघत 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 लाईट हाऊसच्या इथून परत बॅक टू अवर कार. बट मला तिथे फोटो काढायचा आहे उभारून. लेट्स सी. काढशील ना तूच. तिथे एजला आलेलो आहे. काय दिसतं वॉटर. सी हा तो ट्रेल आहे. अजून आपल्याला खाली जायचं. साईन दिलेलं याचं की स्विम नका करू तुम्ही इकडे. इकडे यायचं आपल्याला. सगळीकडे बोर्ड्स लावलेले आहेत डेंजरचे. हळू. हा ॲक्च्युली या सगळ्या बीचच्या ह्याच्यापासून क्रिएट झालेला आहे सॉलिड. सगळीकडे शिंपले वगैरे बघायला मिळतात. सो आमचा स्पॉट बघून झालेला आहे. एक्स्ट्रीमली विंडी येते आणि मे बी आम्ही पाण्यामध्ये जाणार आहे. पण आमच्यासाठी व्हिडिओ शूट करायला कोणी नाही आहे, त्यामुळे मे बी फोन ठेवायला लागेल कारमध्ये आम्हाला. अँड देन विल सी हाऊ इट गोज. बिट ऑफ ब्रीदर फॉर लंच. सोया राईस. सोया राईस प्लस सम सॅलड. बट जबरदस्त टेस्ट विथ सम बीच व्ह्यू. स्विम शॉट्स ऑन आहे माझ्या आता. बट आम्ही फोन वगैरे सगळं गाडीतच ठेवणार, त्यामुळे रेकॉर्ड नाही करू शकत. आता आल्यानंतरच भेटू. झकासपैकी बीचवर जाऊन आलो आम्ही. पाण्यामध्ये मस्त खेळून. ऑलमोस्ट 2 hours वी वर इन वॉटर. अँड मस्त क्लीन वॉटर होतं यार. क्लीन बीच आहे इकडचं. सो नेक्स्ट टाइम मी इथे डेफिनेटली माझ्या फ्रेंड्सना घेऊन पण येईन. अँड विल हॅव फन. आणि एकदम सेफ अँड सिक्युअर बीच पण आहे, कारण असा छोटा बे आला आहे हात. तर त्या बेमध्ये सगळे सेफली स्विम करू शकतो. आणि क्लीन वॉटर दॅट वॉज द बेस्ट. सो नाव आमचं सगळं झालेलं. अरे हा तो एक स्पॉट राहिला ना, तो ट्रेकवाला. तर तो आम्ही नेक्स्ट टाइम कवर करू. आत्ता वेळ पण नाही, थोडा लेट झाला, कारण बस सगळे साईट इकडचे चेक करता करता खूप वेळ गेला इकडे. आता थांबलेलो आहे मी. तुलनाने घेतलेलं आईस्क्रीम, जे मी आता फिटनेस ट्रेनरला दाखवणार आहे. मास्टरला थांबलो आम्ही. हो का. तर ब्लॅक स्वान लेक आहे. सगळीकडे ब्लॅक स्वान जात. आणि केवढं मोठं लेक. इकडे मनावाटू मध्ये कम्प्लीट ऑपोजिट आहे वेदर. ट्रिप एंड केलेली आहे आमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये, जिकडे असे सगळे स्ट्रीट फूड मिळतात. मी खुश. किती 2-3 महिन्यानंतर दाबेली खाणार आहे मी. पण ठीक आहे, आम्ही चाललो. आम्ही इतकी ॲक्टिव्हिटी केली आहे आज की इतकं तर ठीक आहे यार. खूप टायर्ड आहे मी. ते पावभाजी ॲक्च्युली तुलसची फेवरेट आहे डिश, पण तिची दाबेली खाते ती, त्यामुळे दॅट्स फाईन. अशा प्रकारे फायनली होम रिफ्रेश झालेलो आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज कमेंट करा आणि सांगा कसा वाटला. बाय.